अमिताभ बच्चन यांचंही नाव आपल्याला घ्यावं लागेल, कारण 1984 साली अलाहाबाद इथून त्यांनी लोकसभेची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली आणि अमिताभ बच्चन सारखा अत्यंत मोठा स्टार नव्हे सुपरस्टार निवडणुकीच्या मैदानात काँग्रेसकडून लढतोय हे पाहून त्यावेळी माध्यमांमध्ये जोरदार चर्चाही झाली आणि ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडूनही गेले। त्यावेळी इंदिरा गांधी यांच्या परिवाराशी अमिताभ बच्चन यांच्या परिवाराची सलगी होती। राजीव गांधींचे ते अत्यंत जवळचे मित्र होते। नंतर मात्र बोफोरचं वादळ भारतात चांगलंच घोंगावू लागलं आणि अमिताभ बच्चन यांनी आपल्या खासदार पदाचा राजीनामा दिला आणि नंतरच्या काळामध्ये राजीव गांधी यांच्या परिवाराशी असलेलं सख्य मात्र तसं राहिलं नाही। इतकं म्हणावं की त्यांच्यामध्ये कटुता निर्माण झाली आणि सोनिया गांधी यांनी जेव्हा पक्षाची कमान आपल्या हातामध्ये घेतली त्यावेळी सुद्धा सोनिया गांधी आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये तसा फारसा संवाद राहिलेला नाही। पण अजूनही लोकसभा निवडणुकीच्या वेळी माध्यमांमध्ये अमिताभ बच्चन आणि लोकांमध्ये सुद्धा त्या निवडणुकीची आठवण मात्र जरूर केली जाते। आता अनेक वादविवाद हे नेत्यांच्या भोवती सतत आपल्याला फिरताना दिसतात, ते चर्चेतही राहतात। पण सुद्धा राजकीय नेत्यांमध्ये वाद आणि कुठले घोटाळे पचवण्याची जितकी एक अद्भुत शक्ती असते ती मात्र अमिताभ बच्चन यांच्यामध्ये अजिबात दिसली नाही। राजीव गांधी यांच्या मैत्रीमुळे त्यांना राजकारणात आणि तेही निवडणुकीच्या मैदानात उतरवलं गेलं आणि मोठ्या मतानं ते जिंकून आले असले तरी बोफोर्स प्रकरणामध्ये राजीव गांधी मात्र तगले, पुढे गेले, यश अपयश त्यांच्या वाट्याला आलं। पण त्या सोबतीनं अमिताभ बच्चन यांनी मात्र हे वाद पचवले नाहीत आणि परिणामी त्यांनी राजीनामा दिला आणि ते बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा सक्रिय झाले।